गोरक्षण संस्था कराड़ में महाभोंडला और हादगा उत्सव का भव्य आयोजन। कराड़ शहर में स्थित गोरक्षण संस्था सब्जी मंडी परिसर में नवरात्रि के पावन अवसर पर हर साल की तरह इस वर्ष भी पारंपरिक महाभोंडला और हादगा उत्सव का आयोजन धूमधाम से किया गया। गोरक्षण संस्था के अध्यक्ष सुनील पावस्कर, संगीता पवार, विशाखा कित्तूर और निमिषा गौर सहित सभी उपस्थित महिलाओं ने गायों के प्रति अपनी गहरी श्रद्धा व्यक्त करते हुए गायों के लिए संस्था को चारा देकर अपना योगदान दिया और भोंडला का आनंद उठाया। साथ ही पारंपरिक गीतों और लोक नृत्यों के माध्यम से नवरात्रि के सांस्कृतिक उत्सव को और भी जीवंत बनाया गया। कार्यक्रम का आयोजन संगीता पवार, ज्योति दंदवते और गीता सूर्यवंशी द्वारा किया गया। आयोजन समिति की ओर से सभी उपस्थित महिलाओं को प्रसाद देकर और लकी ड्रॉ विजेता महिलाओं को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। पूर्वापार अनेक पिढ्यांपासून चालू आहे। तर हा का चालू आहे तर पूर्वी आपण महिला ज्या होत्या त्या घरातनं बाहेर पडू शकत नव्हत्या। सगळ्यांचं एकत्रीकरण व्हावं, सगळ्यांच्या ओळखी व्हाव्या, तेवढाच थोडा त्यांचा छान विरंगुळा व्हावा, छान वेळ जावा म्हणून सगळ्याजणी एकत्र यायच्या आणि छान गाणं म्हणायच्या आणि त्या गाण्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या खिरापती असायच्या। मग कोण सुगरण आहे, कोणाला छान खायला करता येतं किंवा हिच्या हातची चव, तिच्या हातची चव, असा करून तो आनंद सगळ्या बायका अनुभवायच्या। आपण आज गोशाळेमध्येच का घेतला हादगा असा तुम्हाला प्रश्न पडेल। खरं तर गोशाळा ही तुम्हाला माहिती आहे का? आतापर्यंत आपल्या खूप जणांना इथं गोशाळा आहे हे माहितीच नव्हतं। तर इथं किती छान गायींचं संगोपन केलं जातं। गायीचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे। खरं तर गायीसाठी आपण खूप काही करू शकतो, पण एरवी आपल्याला अजिबात जमत नाही यायला। निदान वर्षातनं आपल्या वाढदिवसा दिवशी किंवा आपल्या आप्तेष्टांच्या वाढदिवसा दिवशी, लग्नाच्या वाढदिवसा दिवशी, या दिवशी तुम्ही इथं येऊन काहीतरी तुमच्या मनाने जर काहीतरी दिलं तर त्याचा आनंद एक खूप वेगळा आहे, लक्षात घ्या। आणि गायीसाठी आपण काहीतरी करतो ह्याचं जे समाधान आहे ना ते खूप वेगळं आहे। इथं गायीसाठी काम करणाऱ्या ह्या मावशी आहेत, अत्यंत निस्वार्थीपणे काम करतात। अनेक वर्ष झाली ते इथे काम करतात। ह्या ज्या गायी आहेत ह्या त्यांची मुलंच आहेत, लिटरली मुलं आहेत। आणि त्या अक्षरशः त्यांना जर बरं नसेल तर सलाईन लावणं, डॉक्टरला बोलवणं, डॉक्टरांकडून सगळी माहिती घेऊन त्याप्रमाणे त्यांचं खाद्य करणं, आहार देणं त्यांना आणि त्यांचं पालन पोषण करून त्यांना दष्टपुष्ट ठेवणं हे अतिशय मनापासून करतात। तुमचं नाव काय काकू? गीता बाबासाहेब सूर्यवंशी। किती वर्ष झाला तुम्ही? वयाच्या 10व्या वर्षापासून मी गोमातेची सेवा करते। बापरे, बघा, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी। संस्था ट्रस्ट गुरुवारपेठ कराड 1953 सालापासून कार्यरत असणारी ही संस्था त्याआधी सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर आपण म्हणजे जर काही आपल्याला समजलं असेल तर तेव्हापासून ही कार्यरत किंवा तेव्हापासून असणारी ही गोशाळा अतिशय उत्तम स्थितीत आहे किंवा उत्तम कार्यरत आहे। इथे ज्या व्यवस्थापन बघतात त्या अतिशय मनापासून काम करतात आणि थोडंसं जमेल तसे आम्ही इथे येऊन मदत करतो आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा गोशाळेमध्ये येऊन जमेल तशी आर्थिक म्हणजे लागतात, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही येऊन सुद्धा हे इथे करू शकता एक गोसेवा म्हणून। तर छान हे बऱ्याच वर्षापासून म्हणजे 100 वर्ष होऊन गेलेत गोरक्षणाला। असं कुठेही गोरक्षण नाहीये की 100 वर्ष झालेली आहेत, म्हणजे गाईचं वास्तव्य 100 वर्ष इथे आहे। किती पावन झालेली आहे ही भूमी हे लक्षात घ्या आणि सगळ्यांनी अगदी आवर्जून गोशाळेला आता विशाखा त्यांनी सांगितलं तसं तुमचा वाढदिवस असेल, कुणाचं स्मृतिप्रित्यर्थ असेल, मुलांचे वाढदिवस असतील, भरपूर खर्च होतात। तर गोसेवेसाठी तुम्ही आर्थिक चारा स्वरूपात वेळ मिळेल तेव्हा म्हणजे डॉक्टर येतात, श्रमदान आहे, औषध आहे,
बऱ्याच चालू आहेत, त्यासाठी सुद्धा आर्थिक मदत लागते. त्यासाठी तुम्ही असं ह्या स्वरूपात सहाय्य किंवा मदत करू शकता. मुझेलू 3 लिंबू जेलू बाई 4 लिंबू जेलू 4 लिंबू जेलू बाई 5 लिंबू जेलू 5 लिंबाचा पानोठा माळ घाली हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडी कमळाच्या पाठीमागे लावती राणी अगागराणी इथं कुठं पाणी नव्हे यमुना जमुनाची बारीक वाण ते खेळे चिराळ मला भूक लागली सोन्याच्या शिंकाव असा शेला